महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी योजना मात्र सध्या खूप धुमाकूळ घालत आहे। मात्र यामध्येच आणखी एक आनंदाच्या बातमीची भर पडली आहे, ते म्हणजे दिवाळीपूर्वीच नोव्हेंबरचा हप्ता देखील जमा करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे। ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळीचा धूमधडाका असेल, त्यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असल्याने दिवाळीचा गोडवा वाढणार आहे। तसंच विधानसभेच्या तोंडावर शिंदे सरकारची ही खेळी असल्याची चर्चा देखील चांगलीच रंगत आहे। या योजनेअंतर्गत कोट्यवधी निधी राज्यातील महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। या योजनेत सहभागी होण्यासाठी सुरुवातीला महिलांची मोठी तारांबळ उडाली, त्यांना कागदपत्रे जमा करावी लागली। त्यानंतर बँकेत ज्यांची खाती नव्हती ती उघडावी देखील लागली। यापूर्वी ऑगस्टपर्यंत या योजनेत सहभागी होण्याची मुदत देखील होती, ती आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती। आता ही मुदत अजून वाढवल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसंच ज्यामुळे महिलांचे बँक खाते उघडले नाहीत, एखादं कागदपत्र कमी पडल्याचा त्यांना लाभ मिळाला नसेल, त्या महिलांना देखील या योजनेचा आता लाभ घेऊ शकतील।